15 तारखेची निवडणूक ही सुनील खरेच्या नशिबाची नाही आहे. 15 तारखेची निवडणूक पार्वताबाई देशपांडेच्या नशिबाची नाही आहे. 15 तारखेची निवडणूक स्नेहलता कांबळेच्या नशिबाची नाही आहे. 15 तारखेची निवडणूक ही राजेश राऊतच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक आमच्या व्यासपीठावरच्या कुठल्याही नेत्याच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार, केंद्राचं सरकार, या सरकारच्या माध्यमातून गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या 18 पगड जाती, 12 बोलतेदार ओबीसी समाज, 353 जातीचा ओबीसी समाज, मराठा समाज, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, आदिवासी, मागासवर्गीय समाजाच्या विकासाच्या 55 योजना ज्या मोदीजींच्या सरकारकडनं महानगरपालिकेला येतात, या महानगरपालिकेला आलेल्या योजना या भागामध्ये आणण्याकरता, या प्रभागामध्ये आणण्याकरता या चारही उमेदवारांची निवड आहे. एवढंच नाही, माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या 48 योजना ज्या जालन्यामध्ये येणार आहेत, ज्यामध्ये अंध, अपंग, निराधार, निराश्रित, विधवा, घटस्फोटित या सर्व समाजाकरता येणाऱ्या आपल्या सरकारच्या योजना, या देवेंद्र फडणवीस सरकारच्या 48 योजना आपल्या जालन्यामध्ये येणार आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या पालकमंत्री यांच्या माध्यमातून आपल्या जालना शहराला ज्या 22 योजना आहेत, त्या 22 योजना या ठिकाणी येणार आहेत. या चारही नगरसेवक निवडून आल्यावर 124 योजनांच्या माध्यमातून जालना शहराच्या विकासाचा एक नवीन पर्व चालू होणार आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला. देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. आणि आता हे 4 लोक निवडून आल्यावर आमचे या ठिकाणी बसलेले नेते आहेत, हे सर्व मिळून जालन्यामध्ये 2047 मध्ये जेव्हा आपले मुलं होतील, ते मोठे होतील, जे बाळ जन्म घेणारे बाळ, या ठिकाणी 2047चा जालन्याचा विकास करण्याकरता या ठिकाणी आपल्याला या विकासाच्या योजनेकरता या महानगरपालिका निवडून द्यायचं आहे. ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर जनतेच्या झोपडपट्ट्यापासून झोपडपंत समस्या, मध्ये जालन्याची लोकसंख्या किती असेल, हे लहान लहान मुलं मोठे होतील, ते बाळ जन्म घेतील. 2047 मध्ये जालन्याचा रस्ता, वीज, पाणी या विकासाच्या 2047चा जो जालन्याचा प्रकल्प आहे, या प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी आता हे 4ही नगरसेवकाची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, आपल्या या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासाचा जाहीरनामा आपण प्रसिद्ध केला आहे. या विकासाच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला विकसित जालन्याचा संकल्प पूर्ण करायचा आहे. मी एवढंच सांगेल, आपला जास्त वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेल, जालना महानगरपालिकेचा या ठिकाणी माननीय रावसाहेब दानवेजी असतील, लोणीकरजी असतील, कैलास गोरंट्यालजी असतील, आबा दानवेजी असतील, यांच्या माध्यमातून विकासासाठी आपल्याला नवीन प्रकल्प तयार करायचे आहेत. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. 25 वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये 15 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना आहे. पण ज्या ठिकाणी काँग्रेस पार्टी आहे, काँग्रेस पार्टी ज्या ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी त्या सरकारने लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवली आहे. बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्रजी आले होते आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की जोपर्यंत देवेंद्र फडणवीसचं सरकार या महाराष्ट्रात आहे, भाजपाचं सरकार आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या योजनेला आपण मजबूत करतोय, या योजनेला आपण पुढे नेतोय. माननीय आपल्या 4ही उमेदवारांना माझी विनंती आहे, तुम्ही निवडून आल्यावर आमच्या लाडक्या बहिणीचे 10 महिलाचा एक गट तयार करत आहे.
आणि या जालना शहरातल्या 200 महिला बचत गटांना आपल्याला 1 लाख रुपये अनुदानाची योजना तयार करायची आहे. 1 लाख रुपये अनुदानाची योजना तयार करायची आहे. 200 महिला बचत गटांना आपल्याला 1 लाख रुपये अनुदानाची योजना, ही कर्जाची नाही आहे, पण अनुदानाची योजना आपल्याला तयार करायची आहे. खरं तर विकासाची गाडी 4 चाकाची आहे. विकासाची गाडी 4 चाकाची आहे. एक चाक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या योजनांचा आहे. एक चाक मोदीजींच्या योजनाचा आहे. एक चाक पंकजाताई पालकमंत्री यांच्या योजनेचा आहे. आणि एक माननीय रावसाहेब दानवेचे या सर्वांच्या योजनेचा आहे. शेवटी विकासाची 4 चाकाची गाडी आहे. 4 चाकाच्या गाडीने विकास होतो. केंद्रातलं मोदीचं सरकार 55 योजनेचा विकासाचा चाक आहे. देवेंद्र फडणवीसच्या 48 योजनेचं चाक आहे. तिसरं चाक आमच्या पंकजाताई मुंडे पालकमंत्री यांचा आहे. आणि 4थं चाक रावसाहेब दानवेजी या ठिकाणी बसलेले आहेत. 4 चाकाच्या विकासाच्या गाडीचा हा या ठिकाणी महानगरपालिकेचा रथ आहे. तुम्हा जालन्याच्या सर्व जनतेला, जालन्याच्या सर्व जनतेला तुम्हाला माझी विनंती आहे, 15 तारखेला जालन्याच्या विकासाच्या गाडीचा महापौर, कुणाला म्हणणार आहे महापौर, कुणाला म्हणणार आहे महापौर, विकासाच्या गाडीचा महापौर कोण म्हणणार आहे? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती विकासाच्या गाडीचा महापौर बनणार आहे. आणि ही गाडी 100च्या स्पीडने चालवण्याकरता यामध्ये जे पेट्रोल लागणार आहे, हे पेट्रोल टाकण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे मंत्री, आम्ही सर्व लोक या विकासाच्या करता या महानगरपालिकेला मदत करणार आहे. मी मागच्या वेळी जालन्याला आलो होतो तेव्हा मी कैलासजी गोरंट्याल आणि आमचे रावसाहेब दानवेजींनी मला सूचना दिली होती की जालन्यामध्ये जेवढे प्रॉपर्टी कार्ड आहे, जालन्यामध्ये जेवढे सरकारी घर आहेत, जालन्यामध्ये जेवढे महानगरपालिकेच्या जागेवर लोक बसले आहेत, गायरांच्या जागेवर लोक बसले आहेत, या सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याची विनंती मला केली. आणि मी तुम्हाला राज्याचा महसूल मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारच्या वतीनं आश्वासन देतो की जालन्यामध्ये जेवढे घर सरकारी जागेवर आहे, जे घर खाजगी जागेवर आहे, 15/10/2024 पूर्वी 15/10/2024 पूर्वी जे लोक ज्या जागेवर घर बांधले आहेत त्या सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे. तुम्ही 4घे निवडून आल्यावर 8 आहे या 8 नगरसेवक निवडून आल्यावर या जालन्यामध्ये जे 100 युनिट वीज वापरणारे वीज ग्राहक आहे, आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उभ्या आहेत, बसलेल्या आहेत. तुम्हाला माझी विनंती आहे, या सर्वांकडे तुम्ही अर्ज करा. प्रधानमंत्री सूर्यघर योजना, 30,000चं सूर्यघर, सूर्यावर वीज तयार करणारं सूर्यघर, तुमच्या घरावर 30,000 रुपयाचं लावून देण्याची सरकारची योजना. यांच्याकडे नावं द्या. निवडून आल्यानंतर जेवढे सूर्यघर लावण्याचा या ठिकाणी हे लिस्ट पाठवतील तेवढे सूर्यघर लावून देण्याचं काम सरकार करेल. आणि सूर्यघर लावल्यानंतर तुमच्या घराला, सूर्यघर लावल्यानंतर तुमच्या घराला 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. असं प्रधानमंत्री सूर्यघर योजना तुम्ही 8ही नगरसेवकांनी करायची आहे. कराल का? पक्का कराल का? यादी तयार कराल का? नागपूरमध्ये आम्ही 12,000 सूर्यघर लावले. नागपूरमध्ये 12,000. देवेंद्रजी, नितीनजी, मी नागपूरवरून आम्ही आहोत. मी नागपूरचा पालकमंत्री आहे, मी अमरावतीचा पालकमंत्री आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे, प्रधानमंत्री सूर्यघर योजना आम्ही करू. तुमचे घराचे स्वामित्व कार्ड, PR कार्ड आम्ही तयार करून देऊ. तुमचे प्रॉपर्टी कार्ड आम्ही तयार करू. तुमच्या घरचा नक्षा तयार करू. हे सारं करून देऊ. मोदीजीच्या 55 योजना हे लोक आणतील. देवेंद्रजीच्या सरकारच्या 48 योजना आणतील. तुम्ही माझी विनंती ऐकाल का? तुम्ही माझं म्हणणं ऐकाल का? खरं सांगा, जोरात सांगा. मला माहिती आहे ऊन लागून राहिली आहे, पण तुम्ही माझं म्हणणं ऐकाल का? मग 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा.
तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, किती परिवार, किती परिवार, तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 निवडून आल्यावर महानगरपालिकेचा ठराव करा, कैलास गोरंट्याची ठराव करा. या महानगरपालिकेच्या आमच्या 4ही नगरसेवकाला विनंती आहे, सुनील खरे, पार्वताबाई देशपांडे, स्नेहलता कामत, राजेश राऊत, महानगरपालिकेत निवडून आल्यावर पहिला ठराव करा, आपल्या या जालन्यातल्या सर्व घरांचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचं सरकार करेल. आणि एवढंच नाही तर जालना शहराला आम्ही नक्षा योजनेत आणतोय. आमच्या महानगरपालिकेचे 4ही नगरसेवक निवडून आल्यावर एक नक्षा योजना महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने सुरू केली आहे. आपल्या घराची लांबी किती, रुंदी किती, आपल्या घराची उंची किती, आपला प्लॉट किती, प्रत्येक घराचं मॅपिंग करून, तुमच्या घराचं सर्वेक्षण करून तुम्हाला तुमच्या जमिनीचा, घराचा, प्लॉटचा, घराचा सरकारी नक्षा बनवून देण्याची जबाबदारी आता आम्ही घेतलेली आहे. सरकारी नक्षा बनवून देण्याची जबाबदारी घेतलेली आहे. बंधू भगिनींनो, 500 वर्षानंतरही आपला कुटुंबातला कोणी नातू पडनातू बघेल तर मोबाईलवर आपल्या घर, आपली प्रॉपर्टी, आपल्या घराचा नकाशा आपल्याला बघता आलं पाहिजे. असं ऍडव्हान्स मॅपिंग करून देण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे. आणि बंधू भगिनींनो, आणि म्हणून आपण या ठिकाणी तुमची मालमत्तेचं रक्षण करणे, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. तुम्हाला PR कार्ड देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकार जबाबदारी पूर्ण करेल, पण महानगरपालिकेच्या हे नगरसेवकाचा सही आधी महानगरपालिकेच्या नगरसेवकाला सही करायला लागणार आहे. मग महापौर सही करेल, मग पालकमंत्री पंकजाताई मुंडे सही करतील, मग माझ्याकडे येईल आणि नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही घेऊन या जालन्याचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करेल. आणि एवढंच नाही, कैलासजी, आपले सर्व नगरसेवक निवडून आल्यानंतर तुम्ही सर्व नगरसेवकाला घेऊन मंत्रालयामध्ये या. हे विकासाची गाडी घेऊन या, 100च्या स्पीड गाडी चालवा विकासाची. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे, मी तुम्हाला घेऊन 6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्याकडे घेऊन चालेल. आणि जालन्याच्या विकासाकरता जेवढा पैसा लागेल, माननीय रावसाहेब बबनराव सोबत मी सुद्धा विकासाचा साक्षीदार होईल. एवढंच वचन देण्याकरता मी या ठिकाणी आपल्या जालन्यामध्ये आलो आहे. बंधू भगिनींनो, मी आज नांदेडला गेलो, नांदेडवर लातूरला गेलो, लातूरवरून परभणीला गेलो, परभणीवर संभाजीनगरला आलो, आता संभाजीनगर जालन्यात आलो. 1200 किलोमीटर दूर तुमच्या भेटीकरता तुमचे PR कार्ड, तुमच्या घराचा सरकारी नक्षा बनवून देण्याकरता आलोय. आणि कैलासजी, मी वचन दिलंय, एका घराला प्रॉपर्टी कार्ड देण्याकरता, एका घराला नक्षा बनवण्याकरता, सरकारी नक्षा बनवण्याकरता, सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना नक्षा बनवण्याकरता 4000 रुपये खर्च येतो. पण माननीय रावसाहेबांचा आशीर्वाद आमच्यावर आहे, बबनराव लोणीकरची साथ आमच्या सोबत आहे, कैलास गोरंट्या सारखा नेता आमच्या सोबत आहे, आबा दानवे सारखा एक कार्यकर्ता आमच्या सोबत आहे. या सर्वांचा संकल्प आहे की जालन्यामध्ये प्रॉपर्टी कार्ड देताना जनतेकडनं एकही रुपया घेऊ नका, एकही रुपया घेऊ नका, एकही नवा पैसा न घेता जालन्याचे प्रॉपर्टी कार्ड देणे, जालन्याचा नक्षा बनवून देण्याची योजना आपण करतो आहे. आणि एवढंच नाही, माननीय पंतप्रधान मोदीजींनी 30 लाख घरं महाराष्ट्राला दिले. देवेंद्रजींनी वचन दिलं आपल्याला, या 30 लाख घरामधले 15,000 घरं आम्ही जालन्याकरता देतो आहे. 15,000 घरं आम्ही जालन्याकरता देतो आहे. रावसाहेब, माननीय पंतप्रधान मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून जालन्यामध्ये 100 युनिट वीज वापरणारे या ठिकाणी बसलेले 90% लोक असे आहेत जे 100 युनिट वीज वापरतात. या सर्वांना 4ही नगरसेवकडे या, इकडे जवळ आहे माझ्या. तुम्ही 4घही निवडून आल्यावर 8 आहे या, 8 नगरसेवक निवडून आल्यावर या जालन्यामध्ये
जे 100 युनिट वीज वापरणारे वीज ग्राहक आहे, आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उभ्या आहेत, बसलेल्या आहेत. तुम्हाला माझी विनंती आहे, या सर्वांकडे तुम्ही अर्ज करा. प्रधानमंत्री सूर्यघर योजना 30,000चं सूर्यघर, सूर्यावर वीज तयार करणारं सूर्यघर, तुमच्या घरावर 30,000 रुपयाचं लावून देण्याची सरकारची योजना. यांच्याकडे नावं द्या. निवडून आल्यानंतर जेवढे सूर्यघर लावण्याचा या ठिकाणी हे लिस्ट पाठवतील तेवढे सूर्यघर लावून देण्याचं काम सरकार करेल. आणि सूर्यघर लावल्यानंतर तुमच्या घराला सूर्यघर लावल्यानंतर तुमच्या घराला 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. असं प्रधानमंत्री सूर्यघर योजना तुम्ही 8ही नगरसेवकांनी करायची आहे. कराल का? पक्का कराल का? यादी तयार कराल का? नागपूरमध्ये आम्ही 12,000 सूर्यघर लावले. नागपूरमध्ये 12,000. देवेंद्रजी, नितीनजी, मी नागपूरवरनं आम्ही आहोत. मी नागपूरचा पालकमंत्री आहे, मी अमरावतीचा पालकमंत्री आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे, प्रधानमंत्री सूर्यघर योजना आम्ही करू. तुमचे घराचे स्वामित्व कार्ड PR कार्ड आम्ही तयार करून देऊ. तुमचे प्रॉपर्टी कार्ड आम्ही तयार करू. तुमच्या घरचा नक्षा तयार करू. हे सारं करून देऊ. मोदीजीच्या 55 योजना हे लोक आणतील. देवेंद्रजीच्या सरकारच्या 48 योजना आणतील. तुम्ही माझी विनंती ऐकाल का? तुम्ही माझं म्हणणं ऐकाल का? खरं सांगा, जोरात सांगा. मला माहिती आहे ऊन लागून राहिली आहे, पण तुम्ही माझं म्हणणं ऐकाल का? मग 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, किती परिवार? किती परिवार? तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 बंधू भगिनींनो, दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं का? दीपावलीत लक्ष्मीपूजन कोणी कोणी केलं? दीपावलीत लक्ष्मीपूजन केलं का नाही? आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? तुम्ही आई महालक्ष्मीची पूजा बरोबर केली का? आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी आपल्या घरची कमळावर होती, तर धान्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे? कमळावर येणार आहे.